विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका आपण सरळ सेवा भरती जाहिराती संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत। जसं की आपण मागील काही दिवसापासून जे काही मुद्रांक विभागाची जाहिरात होती, जी की आपल्याला गट क जी अपेक्षित होती, परंतु त्यांनी गट ड ची जाहिरात जी आहे प्रसिद्ध केलेली आहे, तरी पण ती पण छानच आहे, जे की आपण मागील अनेक दिवसापासून त्यावर चर्चा करत होतो। तर काय जाहिरात आहे, कोणत्या पदासाठी आहे, काय एज्युकेशन क्रायटेरिया लागणार असेल व त्यासोबत सॅलरी वगैरे काय असणार असेल, हे संपूर्ण काही माहिती या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, तुमच्या समोर या ठिकाणी पाहत आहात नोंदणी व मुद्रांक विभाग, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयामार्फत ही जी आहे जो की थोडक्यात जाहिरात देण्यात आलेली आहे, जे की जाहिरात क्रमांक जे की 1/2025 ची ही पहिली जाहिरात आहे, जे की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई गट ड संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे। तर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावयाची सुविधा जे काही यांचं यांनी जी लिंक दिलेली आहे, जे की यांचा करार IBPS या कंपनीकडे झालेला आहे। तर ही पदभरती परिपूर्ण जे आहे IBPS हीच कंपनी कंप्लीट करणारी असेल। तर या संकेतस्थळावर जे आहे उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात जे काही यांचं ऑफिशियल पोर्टल आहे, जे की rfdmaharashtra.gov.in या आणि नोंदणी महानिरीक्षक व नियंत्रक मुद्रांक नियंत्रक पुणे यांच्या कार्यालयावर जे आहे जे की उपलब्ध करून देण्यात येईल, असं जे त्यांनी म्हटलेलं आहे, जे की आजच्या तारखेमध्ये। तर ही भरती जी आहे थोडक्यामध्ये शिपाई पदासाठी आहे आणि गट ड ची ही पदभरती आहे, जी की सरळ सेवाच भरती आहे आणि ही जी भरती परिपूर्ण करत आहे ती आहे IBPS ही कंपनी। तर आपल्याला माहित आहे फक्त सद्यस्थितीमध्ये TCS आणि IBPS या दोनच कंपन्या आहेत आणि या दोन्हींचाही A to Z अभ्यासक्रम आपल्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहेत, कारण का आपल्या बॅचचे अनेक विद्यार्थी जे आहे याद्वारे सिलेक्टेड झालेले आहेत। तर वेळापत्रक आपण पाहू। वेळापत्रकामध्ये याचे ऑनलाईन अर्ज जे की आजपासून सुरू होत आहेत, तर शेवटची तारीख ही 10 मे पर्यंत ठेवलेली आहे। तर 10 मे ही शेवटची तारीख असणारी आहे, जे की आजपासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे। तर याची लिंक जी आहे दिलेली आहे, परंतु अजूनही ऍक्टिव्हेट जे की झालेली नाही आहे। त्यानंतर खाली म्हटलेलं आहे की आवश्यकतेनुसार परीक्षा दिनांकामध्ये बदल झाल्यास त्याबाबतचे तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल। तर यांच्या संकेतस्थळावर तर येतीलच, तत्पूर्वी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील आपण तुम्हाला सर्व अपडेट देत असतो। त्यामुळे आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये असाल तर टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा, कारण का त्या ठिकाणी आपण एक्झाम प्रोस्पेक्टिव्ह सर्व काही स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज आणि जे ई बुक्स असतात ते आपण तुम्हाला त्या ठिकाणी सर्व काही नोटिफिकेशन सोबत माहिती देत असतो। त्यासोबत परीक्षा वेळापत्रक, हॉल तिकीट आणि जे काही आपल्याकडून शक्यतो होणारे जे परीक्षा पेपर्स आहेत ते देखील आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो। त्यामुळे आपला टेलिग्राम ग्रुप हा खूप IMP आहे, तुम्ही तो देखील नक्की जॉईन करून घ्या। तर या ठिकाणी पाहू शकता जे काही सामाजिक व समांतर आरक्षणाचा तक्ता आहे, यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की नेमकं किती पदे आहेत। तर या ठिकाणी पाहू शकता जे काय आहे, तर पदाचं नाव आहे शिपाई, गट ड चं पद आहे आणि या ठिकाणी वेतन श्रेणी पाहून घेऊ शकता। 15,000 पासून सॅलरी सुरू आहे, तर 47,000 जे काही 600 एवढं तुम्हाला जे आहे या ठिकाणी पे लेवल मिळणार असेल। त्यासोबतच जे काही अधिक नियमानुसार जे काही भत्ते आहेत ते देखील तुम्हाला दिले जाणारे आहेत आणि भरावयाच्या जागा एकूण 284 जागा आहे, ज्या की भरपूर साऱ्या जागा या ठिकाणी ठेवलेल्या आहे। 284 जागासाठी ही सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर समांतर आरक्षण आहे, प्रति जे काही आरक्षणाची कॅटेगरी आहे सर्वांसाठी या ठिकाणी जागा ज्या आहे ठेवण्यात आलेल्या आहे। त्यामुळे तुम्ही ही पदभरती मिस करू नका जर तुमचं शिक्षण फक्त 10वी पास झालेलं असेल तर, कारण का यासाठी फक्त 10वी पासचाच क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे। तर या ठिकाणी पाहू शकता जे काही शैक्षणिक अर्हता आहे यामध्ये फक्त माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, म्हणजेच की तुमचं SSC फक्त 10वी पास झालेलं असाल तरी तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली अर्ज करू शकता। तर आतापर्यंतची ही सर्वात चांगली पदभरती आहे, ज्यामध्ये 10वी पास उमेदवारांसाठी या प्रकारची पदसंख्या त्यांनी ठेवलेली आहे। तर कारण यापूर्वीच्या पदभरत्या होत्या, परंतु 10वी पासवर जागा देखील कमी होत्या, परंतु हे एक चांगल्या कॅटेगरीचं पद आहे आणि चांगली या ठिकाणी पे लेवल तुम्हाला आहे। त्यासोबतच एज्युकेशन देखील सर्वात कमी ठेवण्यात आलेलं आहे। तर वयोमर्यादामध्ये कमीत कमी 18 वर्षाखालील उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात। तर कमीत कमी 18 वर्ष तुमचं वय असणं आवश्यक आहे। तर जास्तीत जास्त 38 वर्ष, त्यासोबतच एज रिलॅक्शन देखील हा नियम जो आहे तो शासनाचा इतर पदभरतीनुसार या ठिकाणी जो की लागू असणारा आहे। तर परीक्षा शुल्क या ठिकाणी
पाहून घेऊ शकता. जे काही खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 1000 रुपये आणि जे राखीव प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 900 रुपये ठेवण्यात आलेला आहे, जे की इतर परीक्षाप्रमाणेच या ठिकाणी देखील संपूर्ण काही जे काही प्रोसेस आहे ती ठेवलेली आहे. तर याची ऑनलाईन अर्जाची लिंक ही आज 12च्या नंतर किंवा 3 वाजताच्या नंतर जे की आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अवेलेबल करून देऊ, जशी काही याची ऑनलाईन अर्जाची लिंक सुरू होणारी असेल. तर अशी आहे थोडक्यामध्ये ही जाहिरात जे की 10वी पास उमेदवारांकरता. जर तुमचं 10वी पर्यंत शिक्षण झालेलं असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये असाल तर यासाठी तुम्ही फटाफट अर्ज भरून टाका आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा. तर याची काही आता PYQचे पेपर्स असतील किंवा टेस्ट सिरीज असतील ती देखील आपल्या YouTube चॅनलवर लवकरच आपण सुरू करणार आहोत. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा की जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही अपडेट ही मिस होणारी नसेल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.